नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का, बडोद्यात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू होण्यामागे महात्मा फुलेंची प्रेरणा होती. महात्मा फुले ज्यांना लाभलं 63 वर्षाचं आयुष्य आणि सयाजीराव गायकवाड यांना तब्बल 75 वर्षाचं आयुष्य लाभलं. 1875 साली वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी सयाजीराव बडोद्यात गादीवर बसले. पण 1881 मध्ये जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष राज्यकारभार हाती घेतला तेव्हाच त्यांच्या आयुष्यात महात्मा फुले प्रवेश करतात. दोघांच्या वयात जवळपास 30 वर्षाचं अंतर, पण विचारात मात्र विलक्षण जवळीक. शिवाजी महाराजांचे नायब सुभेदार असणाऱ्या धामणस्कर यांच्यामुळे सयाजीरावांना महात्मा फुलेंची ओळख झाली. महाराजांनी फुलेंना बडोद्यास बोलवून घेतलं आणि दोन समविचारी व्यक्ती एकत्र आल्या. ही मैत्री आपोआप घट्ट होते. इथेही तसंच घडलं. महात्मा फुले बडोद्यात वारंवार यायचे. राजवाड्यात त्यांची व्याख्यानं व्हायची. कधी कधी 10 ते 12 दिवसांचा मुक्कामही असे. एकदा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महाराजांना स्वतः वाचून दाखवला. सयाजीरावांनी तो शांतपणे लक्ष देऊन ऐकला आणि त्यांच्या प्रकाशनासाठी मदतही केली. सयाजीराव महाराजांना पुण्याचं विशेष आकर्षण होतं. पुण्यात आले की ते मुद्दाम फुलेंना बोलवून घेत. घोडागाडी पाठवून फुले भेटायला यायलाच हवेत असं सांगितलं जायचं. शिक्षण, समाज रचना, शोषित वंचित घटक, आदिवासी समाज या सगळ्या विषयांवर दोघांमध्ये सतत चर्चा होत आणि ह्याच चर्चांमधून एक ऐतिहासिक निर्णय आकाराला आला. महात्मा फुलेंच्या विचारातून प्रेरणा घेऊनच सयाजीराव महाराजांनी बडोद्यात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं. गरिबांसाठी, आदिवासी समाजासाठी आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी महाराजांनी ठाम भूमिका घेतली. इतकंच नाही, सत्यशोधक समाजाच्या शाळांना आर्थिक मदत केली, त्यांच्या कार्यकर्त्यांना आधार दिला. महात्मा फुले यांना महात्मा ही उपाधी मिळण्यातही सयाजीरावांचा मोलाचा वाटा होता. महाराष्ट्रात कडवा परंपरावादी विरोध, गुजरातमध्ये वेगळी सामाजिक रचना, परिस्थिती वेगळी होती, पण ध्येय एकच होतं, मानवाचं कल्याण. महात्मा फुलेंनी समाज सुधारणेचा पाया घातला आणि सयाजीराव गायकवाडांनी त्या पायावर सोन्याचा कळस चढवला. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्ता मंच या इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.